माझं मागचं जे रील जे आता जवळपास 1.5 मिलियन व्ह्यूज त्याला आले आणि त्याच्यामध्ये मी बोललो की 5 ट्रेड जिनियसच्या काय असतात आणि 90% ऑफ द पेरेंट्स सांगितले ह्या ट्रेड्स आमच्या मुलांमध्ये आहेत. दिस इज वॉट एक्झॅक्टली वी ऑब्झर्व. 4-5% लोकांनी हे पण लिहिलं, अरे तो तुम्ही ADHDचे सिंड्रोम्स आहेत हे तुम्ही जनरलाइज करता. आणि मला सातत्याने असं वाटतं की जर का 90% पालक असं म्हणतात की आमच्या मुलांमध्ये हे ट्रेड्स आहेत, याचा अर्थ 90% मुलं ते ADHD नाही आहेत ना. कारण ग्लोबल रिसर्च असं सांगतो की 4 ते 5% ग्लोबली मुलं हे ADHD कडे इन्क्लाइंड आहेत. याचा अर्थ आपण डेफिनेटली पेरेंट म्हणून कुठेतरी जनरलाइज करण्याचा प्रयत्न करतो. जसं प्रत्येक आपल्याला ताप आलेला हा काय मलेरिया किंवा डेंग्यू किंवा हिवताप नसतो ना, त्याचे काहीतरी स्ट्रक्चर्ड सिम्पटम्स असतात. अशाच पद्धतीने एनर्जी मुलांमध्ये असणं इज नॉट रॉंग, त्यांनी इमोशनल असणं इज नॉट रॉंग, त्यांनी टॉकेटिव्ह असणं, त्यांनी बबलिंग असणं ॲब्सोल्युटली हे नॉर्मल आहे. प्रश्न कुठे निर्माण होतो, जेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते, त्याचं इंटेन्सिटी जास्त असते, त्याचं ड्युरेशन जास्त असतं. प्रत्येक सिटिंगमध्ये म्हणजे घरामध्ये, स्कूलमध्ये, कुठे दुसरीकडे जातात तिथे पण ते हायपर असतील, हे कन्सिस्टंटली ज्यावेळी दिसतं ना त्यावेळी ते ADHD कडे चुकतात. आपण पेरेंट्स म्हणून आपल्याकडे ती घाई असते, आपण सिम्पटम बघितले की अरे बापरे काहीतरी झालं आणि म्हणून आपण ते लेबल लावतो. अशा प्रकारचे लेबल्स आपण लावले नाही पाहिजेत. आपली मुलं एनर्जेटिक आहेत याच्यात आपण आनंद मानला पाहिजे.